नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं पायाभूत आणि शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केले। शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीनं या दोन्ही आराखड्यांना मंजुरी दिली। महाराष्ट्रामध्ये आता इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकणं सक्तीचं करण्यात आलंय। 2024च्या राज्य शालेय अभ्यासक्रम आराखड्यानुसार आता मराठीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते 5वी पर्यंत मराठी, इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास अनिवार्य करण्यात आलेलं आहे। तर मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांशिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते 5वी पर्यंत हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3 प्रमुख भाषा शिकवणं आता सक्तीचं असणार आहे। येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं पायाभूत आणि शालेय स्तरावरील राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे। शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीनं या दोन्ही आराखड्यांना मंजुरी दिली। त्यानंतर शालेय शिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे। सुकाणू समितीनं मान्यता दिलेल्या आराखड्यातच हिंदी सक्तीनं शिकवण्याबाबतच्या प्रस्तावावरती याआधी टीका करण्यात आली होती। मात्र आता शासन निर्णयामुळे शाळेमध्ये हिंदी सक्तीनं शिकवण्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।